जुन्या वादातून घनसावंगी तालुक्यात एकाची हत्या, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, धारदार शस्त्रानं पोटात सपासप वार करून संपवलं। काल झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणावर सशस्त्र हल्ला चढवून निर्घृण खून केल्याची घटना जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बोदलापुरी गावात आज दुपारच्या दरम्यान घडली आहे। संभाजी उंडे, वय वर्ष 35 असं मयत तरुणाचं नाव आहे। संभाजी उंडे आणि आत्माराम मोरे या दोघात काल किरकोळ स्वरूपाचा वाद झालेला होता। काल झालेल्या वादातून आज रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आत्माराम आणि त्याच्या मुलांनी संभाजी उंडे यास रस्त्यात अडवून लोखंडी रॉड आणि चाकूनं सशस्त्र हल्ला करत मैताच्या पोटात सपासप वार केले। तर भांडणे सोडवण्यास मध्यस्थी करत असलेल्या संभाजीची आई आणि वडील यांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे। जखमी संभाजी यास अंबड इथं प्राथमिक उपचार करून जालना इथं खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केला। शवविच्छेदनासाठी संभाजी उंडेचा मृतदेह घनसावंगी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलाय। या प्रकरणी मयत संभाजीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात आत्माराम मोरे, सचिन आत्माराम मोरे, सुशील आत्माराम मोरे, विशाल दत्ता मोरे, अक्षय माणिक मोरे आणि 5 संशयित आरोपितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय। यदाजी उंडे, राहणार बोदलापुरी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। आम्ही अंबडला घरून जाताना आत्माराम मोरे, सुभाष आत्माराम मोरे, आत्माराम सुभाष मोरे यांनी माझ्या मुलाला लोखंडाचा ते रॉड डोक्यामध्ये मारून त्याला खाली पाडलं। खाली पाडून पुन्हा उभा केला। उभा केल्याच्या नंतर त्याच्या पोरांनी येऊन इकून चाकू तिकून चाकू मारहाण करून त्याचे डळ बाहेर पाडलं। असे 5 लोक आरोपी आहेत। आमची मागणी अशी की त्यांना ताबडतोब अटक झालीच पाहिजे, जन्मठेप झालीच पाहिजे।